एक विद्वान पंडित होते. ते दररोज गावोगावी फिरून भगवद्गीतेचे अमृत ज्ञान लोकांना सांगत असत. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करून जाई. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी निर्जन रस्त्याने जात असताना एका चोराने त्यांना अडवलं. हातात धारदार चाकू दाखवत तो गुरगुरला, "तुझ्याजवळ जे काही आहे ते निमूटपणे माझ्या हवाली कर, नाहीतर जीव जाईल." पंडित शांतपणे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. ते म्हणाले, "माझ्याजवळ तुला देण्यासारखं धन नाही, पण तुला खरंच भरपूर संपत्ती मिळवायची असेल तर एक मार्ग सांगतो." चोर आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. पंडित पुढे म्हणाले, "मी उद्या एका श्रीमंत दानशूराच्या घरी भगवद्गीतेची कथा सांगायला जाणार आहे. कथा सुरू होताच तू त्यांच्या घरात शिर आणि तुला हवं ते घेऊन जा." चोराला हा सल्ला फारच आवडला. त्याने पंडितांना जाऊ दिलं. दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली. चोरही चोरीच्या उद्देशाने त्या घराजवळ येऊन दबा धरून बसला. कथेमध्ये श्रीकृष्णांच्या बाललीलाचं वर्णन सुरू होतं. पंडित प्रेमाने म्हणाले, "इथून अनेक मैलांवर वृंदावन नावाचं पवित्र गाव आहे. तिथे कृष्ण नावाचा एक सुंदर गोपाल मुलगा रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली येतो. त्याच्या अंगावर हिऱ्या मोत्यांचे सोन्याचे अमूल्य दागिने असतात. जर कुणाला संपत्ती मिळवायची असेल तर त्या कृष्णालाच लुटावं." हे शब्द ऐकताच चोराच्या डोळ्यात लोभाची चमक आली. "आजवर मी अनेकांना लुटलं, पण आता तर थेट दागिन्यांनी मडलेल्या मुलालाच लुटणार," असा विचार करत तो आनंदाने घरी परतला. घरी पोचताच तो पत्नीला म्हणाला, "आज मी कृष्ण नावाच्या एका मुलाला लुटायला निघालो आहे. मला वाटेत खायला काहीतरी बांधून दे." घरात दारिद्र्य होतं. पत्नीने शांतपणे जुन्या कापडात 2 भाकऱ्या आणि थोडीशी चटणी बांधली. ती म्हणाली, "घरात एवढंच आहे. देव तुझं रक्षण करो." चोराने ती शिदोरी घेतली, मनोमन निर्धार केला आणि तुटक्या चपला घालून घराबाहेर पडला. प्रवास लांबचा होता. चालता चालता त्याच्या मनात सतत एकच विचार घोळत होता, "कृष्ण कृष्ण कृष्ण." त्याच्या ओठावर न कळत कृष्णाचंच नाव येत होतं. अखेर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वृंदावनात पोहोचला. पंडितांनी सांगितलेला पिंपळाचा वृक्ष त्याला दिसला. तो मनात म्हणाला, "जर मी उघड्यावर उभा राहिलो तर तो मुलगा मला पाहून पळून जाईल. त्यापेक्षा झुडपात लपून बसलेलं बरं." तो अलगद झुडपात शिरला, पण त्या दाट झुडपात असंख्य धारदार काठे होते. ते त्याच्या संपूर्ण अंगात रुतू लागले. शरीर रक्ताने माखलं. असह्य वेदनेने त्याच्या तोंडातून एकच हाक बाहेर पडली, "हे कृष्णा, हे कृष्णा, लवकर ये. कुठे आहेस तू?" तो जितका वेदनेने तडफडत होता तितक्याच आर्ततेने कृष्णाचं नाव घेत होता. त्या निष्पाप आर्त हाकांनी वैकुंठ दुमदुमून गेला. श्रीकृष्ण तत्क्षणी उठले. हे पाहून रुक्मिणी म्हणाल्या, "प्रभू, कुठे निघाला आहात? तो तर तुम्हाला लुटण्यासाठी बसला आहे." श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, "रुक्मिणी, तो मला लुटण्यासाठी आला असेल, पण माझं नाव घेत घेत इथपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या ओठावर अखंड माझंच नाव आहे. अशा भक्ताकडून लुटलं जाणंही मला प्रिय आहे. माझ्यासाठी स्वतःला हरवणं हाच तर खरा आनंद आहे." असं म्हणत श्रीकृष्णाने एका निरागस गोपाल मुलाचं रूप धारण केलं आणि मध्यरात्री त्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. कृष्ण दिसताच चोर झुडपातून विजेसारखा बाहेर आला. त्याने कृष्णाचा हात घट्ट पकडला आणि रागाने म्हणाला, "अरे कृष्णा, तुझ्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला माहीत आहे का?" त्याने खिशातून चाकू बाहेर काढला. "हा चाकू दिसतोय ना? आता मुकाट्याने अंगावरील सगळे दागिने काढून माझ्या हवाली कर." कृष्ण फक्त हसत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना विरोध. प्रेमाने त्यांनी एक एक करून आपल्या अंगावरील सर्व दागिने काढले आणि त्या चोराच्या हातावर ठेवले. जणू त्या दागिन्यांबरोबर ते त्याच्यावर आपल्या अनंत कृपेचाही वर्षाव करत होते.
श्रीकृष्णांनी प्रेमाने दिलेले ते अमूल्य दागिने हातात घेता चोराच्या आनंदाला पारावार उरला नाही. आयुष्यात प्रथमच त्याला एवढी मोठी संपत्ती मिळाली होती. आनंदाने तो आपल्या गावाच्या दिशेने निघाला. गावी पोहोचल्यावर तो थेट त्या ठिकाणी गेला जिथे त्या विद्वान पंडितांनी भगवद्गीतेची कथा सांगितली होती. पंडितांना पाहताच त्याने आपल्या गाठोड्यातील दागिने बाहेर काढले. त्यातील निम्मे दागिने आदराने त्यांच्या चरणी ठेवले. हे पाहून पंडित आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे काय आहे? चोर हसत म्हणाला, पंडितजी, तुम्हीच तर मला त्या कृष्णाचा पत्ता सांगितला होता. मी त्यालाच लुटून आलो आहे. हे त्याच्याकडून आणलेले दागिने आहेत आणि त्यातील हा तुमचा हिस्सा. क्षणभर पंडितांना काहीच सुचेना. ते अवाक होऊन त्या दागिन्यांकडे आणि चोराकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने ते भावुक स्वरात म्हणाले, मी आयुष्यभर भगवद्गीतेचा अभ्यास केला. वर्षानुवर्ष पूजा, जप, तप आणि कथा कीर्तन केलं. पण मला आजवर श्रीकृष्णांचे दर्शन झाले नाही आणि तुझ्यासारख्या पापी माणसाला ते प्रत्यक्ष कसे काय भेटले? चोर पुन्हा पुन्हा संपूर्ण घटना सांगू लागला. त्याने वृंदावन, पिंपळाचं झाड, काटेरी झुडूप आणि श्रीकृष्णाशी झालेली भेट अगदी सविस्तर सांगितली. पण पंडितांचा विश्वास बसेना. शेवटी ते म्हणाले, चल, मीही तुझ्याबरोबर येतो. जर तू म्हणतोस ते खरं असेल तर मलाही श्रीकृष्णांचं दर्शन घडव. दोघेही तत्काळ वृंदावनच्या दिशेने निघाले. दीर्घ प्रवास करून ते त्या पवित्र भूमीत पोहोचले. पिंपळाचं तेच झाड पाहताच चोर म्हणाला, पंडितजी, माझ्या मागोमाग या. आपण या काठेरी झुडपात लपून बसू. थोड्याच वेळात कृष्ण इथे येईल. दोघेही त्या दाट झुडपात जाऊन बसले. क्षणात धारदार काटे त्यांच्या अंगात रुतू लागले. दोघांच्याही शरीरातून रक्त वाहू लागलं. पण त्या वेदनेतूनही त्यांच्या ओठावर एकच नाव होतं, हे कृष्णा, लवकर ये, हे कृष्णा. आर्त हाकांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं आणि नेमक्या मध्यरात्री श्रीकृष्ण पुन्हा त्या निरागस गोपाळ मुलाच्या रूपात पिंपळाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. कृष्णाचं दर्शन होताच चोर आनंदाने झुडपातून बाहेर आला. त्याच्या मागोमाग पंडितही बाहेर आले. श्रीकृष्णाचं तेजस्वी, मोहक आणि करुणामय रूप पाहताच पंडितांच्या डोळ्यातून अश्रूंचा अक्षरशः पूर वाहू लागला. त्यांचा कंठ दाटून आला. ते रडतच त्या चोराच्या चरणांवर कोसळले आणि घैवरलेल्या स्वरात म्हणाले, बंधू, मी आयुष्यभर ज्यांच्या दर्शनासाठी तपश्चर्या केली, जप, पूजा, व्रत आणि कथा केल्या, त्या श्रीकृष्णांचे दर्शन आज मला तुझ्यामुळे घडलं. तू धन्य आहेस. तुझं भाग्य धन्य आहे आणि तुझी भक्तीही धन्य आहे. त्या क्षणी पंडितांना एक महान सत्य उमगलं. परमेश्वराला बाह्य दिखाऊपणा, बुद्धिमत्तेचा गर्व आणि अहंकार प्रिय नसतो. त्याला हवी असते ती अंतःकरणातून आलेली निष्कपट हाक, जो फक्त निरागस मनाने, संपूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने श्रीकृष्णांना आवाज देतो. त्याच्या मदतीला देव धावत येतो, कारण भक्ताच्या प्रेमापुढे स्वतः देवही हरखून जातात. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. धन्यवाद.